नमस्कार माझ्या ड्रायव्हर बंधूंनो. आपला ड्रायव्हिंगचा व्यवसायच असा आहे की आपण जिथं तिथं कुठं वाचेल तिथं आपण एक एक रुपया वाचवायला जातो. तसंच कर्नाटकमध्ये डिझेल पेट्रोल स्वस्त मिळतं आपल्याला, पण आपला कल कसा असतो, आपल्याला जर कर्नाटकमध्ये जायचं असेल किंवा कर्नाटक ओलांडून पुढे जायचं असेल तर आपला कल कसा असतो, आहे त्या डिझेलवर गाडी तिथवर जावी आणि आपण कर्नाटकमध्ये जाऊन एक 2 ते 3 4 रुपये पेट्रोल आपल्याला स्वस्त मिळतं, डिझेल स्वस्त मिळतं, मग आपण तिथं टाकी फुल करावी अशी आपली आशा असते, कारण आपले 4 पैसे वाचत असतात. तर तिथं आपली निव्वळ फसवणूक केली जाते, आपल्याला निव्वळ येड्यात काढलं जातं. आता मी सकाळी गाणगापूरला जाताना काय झालं, एका पेट्रोल पंपामध्ये डिझेल टाकण्यासाठी गेलो. तिथं गेल्यानंतर त्याने मला काय सांगितलं की आधी 500 रुपयाचं सोडणार, नंतर बाकीचं सोडणार. त्याला 2000 रुपयाचं डिझेल सोडायला सांगितलं होतं, त्यानं सांगितलं आधी 500 रुपयाचं सोडणार, मग ते मीटर आमचं कनेक्ट होणार म्हणे आणि मग 1500चं नंतर सोडणार. असाच मला अनुभव याच्यापूर्वी आला होता. वेगवेगळ्या प्रकारे आपले 500 रुपये हाणायला बसलेत बघा. ते एकदा काय झालं, मी टाकी फुल करायला सांगितली तर त्यानं 500 रुपयाचं टाकला आणि थांबला. झालं म्हणला. त्याला म्हटलं अहो फुल करायचे. मग तो म्हणला अरे अरे मी ऐकलं नाही, मैंने ठीक से सुना नाही, मेरे को लगा 500 रुपये का डालने का. त्याला म्हटलं फुल कर. मग त्यानं फुल केलं. माझ्या क्रुझरची डिझेलची टाकी 65 लिटरची आहे, डिझेल पसलं 68 लिटर. मग त्या पंपावर जायच्या आधी माझ्या टाकीमध्ये काहीतरी 10-15 डिझेल शिल्लक असेल का नाही, तर निव्वळ 500 रुपयाला बुक्का आपल्याला लावला जातो. आजही तसं झालं. गाणगापूरला जाताना त्याने मला तसं सांगितलं. मग मी नको म्हटलं, मला तुझं डिझेलच नको. पंपातून गाडी बाहेर काढली आणि वापस येताना दुसऱ्या पंपात गेलो. तर तिथं त्यानं तसं काय बोललं नाही, परंतु त्याला सांगितलं मी 2000 रुपयाचं डिझेल टाकायचं. नंतर त्याने डिझेल टाकलं, 500 रुपयाचं टाकलं आणि थांबला. मला जनरेटर बंद झाला. आपलं लाईट गेली सांगितलं त्यानं. लाईट गेली आणि शेजार मोबाईल बघत बसलो होतो, पोरगं गेम खेळत बसलो होतो. त्याला म्हणला जा आणि जनरेटर चालू करू नये. पोरगं गेलं आणि नुसतं भिंतीला बोगजे करून आलं. त्यानं कुठं जनरेटरला हात लावला नाही, कुठं हँडल मारला नाही, कुठं बटन दाबलं नाही, नुसतं जाऊन आला. एका मिनिटाच्या आतच आला आणि ह्याने लगेच 1500 रुपयाचं डिझेल टाकलं. आता आपण रोज गाडी वापरतो, रोज चालतो, रोज ते आपण डिझेल मीटर बघतो, डिझेल गेज आपण बघतो. 2000 रुपयाचं डिझेल टाकल्यावर आपला काटा कुठं जाणार आहे हे आपल्याला माहिती असतं. तरी परंतु आज याने एवढं माहिती असताना सुद्धा आपण एवढे आपल्या गाडीच्या धंद्यामध्ये चाणाक्ष असताना सुद्धा आपल्याला दडदडीत बुक्का लावला जातो. आपल्याला माहिती असतं की आपल्याला चुना लावलाय, तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी काही करू शकत नाही. गली का कुत्ता गली में शेर म्हणल्यासारखं आपण त्याला काही बोलू शकत नाही, वाकडं बोलू शकत नाही. चुपचाप आपण गप्प राहतो. मला माझ्या ड्रायव्हर मित्रमंडळाने एवढं सांगायचं आहे की 4-2 पैसे वाचवायच्या भानगडीत कर्नाटकमध्ये डिझेल पेट्रोल टाकण्याच्या भानगडीत पडू नका. जायचं असेल तर आपल्या महाराष्ट्रात टाकी फुल करून जा. गाणगापूरला लोक भोळ्या भक्तीने जातात आणि अशा भक्तांना ही लोक लुटतात. आता मी असं म्हणणार नाही की यांचे पैसे दवाखान्यात जाऊ, यांची लेकरं बाळा आजारी पडू, यांची बायको आजारी पडू, याचा हात तोटो पाय तोटो असं काय म्हणणार नाही. पण एवढंच म्हणेन की यांच्या ह्या वाईट बुद्धीत सुधारा व्हावा आणि जनसामान्यांची सेवा करण्याची बुद्धी यांना देवाने द्यावी. मी काय आता त्याला बुद्धी केव्हा मिळेल तेव्हा मिळेल, परंतु आपण मात्र दक्ष राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगतो, आपल्या महाराष्ट्राशिवाय डिझेल कुठं टाकू नका. आणि तसा प्रसंगच आल्यास तिथं चौकशी करा. फुल करायच्या, त्याला 4 वेळा सांगा फुल करायचं आहे, फुल करायचं आहे, फुल करायचं आहे. तुझी टाकी लाईट चालू आहे का, जनरेटर चालू आहे का खात्री कर. मध्ये तू 500 लिटर टाकून जर थांबला तर तुला 500 रुपये मी देणार नाही असं ठणकावून सांगा आणि असं सावधगिरीने डिझेल किंवा पेट्रोल टाका. नमस्कार.